नमस्कार. तर 10वीची परीक्षा झाली आहे आणि आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. 11वीचं ॲडमिशन, हो ना? मग ही ॲडमिशनची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने एक मोठा बदल आणला आहे. काय आहे हा बदल? चला, आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. बरोबर. 10वी झाली, आता पुढे काय? हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला असेल. निकाल कधी लागणार? चांगलं कॉलेज मिळेल का? अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? असे एक ना अनेक प्रश्न. आणि त्यामुळे थोडी धाकधूक, थोडं टेन्शन असणं स्वाभाविक आहे. पण थांबा, काळजी करू नका. कारण यावर्षी ना, या संपूर्ण प्रक्रियेत एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय. तर ही प्रवेशाची नवी दिशा नक्की आहे तरी काय? बघा, महाराष्ट्र शासनानं 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण ॲडमिशन प्रोसेससाठी एक नवीन, एकदम सोपा आणि सेंट्रलाइज्ड म्हणजे केंद्रीय असा निर्णय घेतला आहे. हो, अगदी बरोबर. याचा अर्थ काय होतो? तर आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हणजे अगदी मुंबई, पुणे, नागपूरपासून ते प्रत्येक शहरासाठी स्टेट बोर्डाशी जोडलेल्या सगळ्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी फक्त आणि फक्त एकच केंद्रीय ऑनलाईन पद्धत असेल. म्हणजे आता प्रत्येक शहराची वेगळी वेगळी पद्धत बंद. संपूर्ण राज्यासाठी एकच नियम, एकच पोर्टल. सोपं आहे की नाही? आणि हा बदल का केलाय यामागे खूप चांगला विचार आहे. ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, ती सरकारच्या ईज ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवनमान सुलभ करणे या कार्यक्रमाचा एक भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ कमी करायची, घर बसल्या कोणत्याही त्रासाशिवाय आणि एकदम पारदर्शकपणे ॲडमिशनची संधी द्यायची, हा त्यामागचा उद्देश आहे. बरं, आता या नवीन सिस्टममधला सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता आहे तो आपण समजून घेऊया. हा नियम प्रत्येकाने अगदी नीट लक्षात ठेवायचा आहे. आणि तो नियम आहे, यापुढे कोणत्याही कॉलेजमध्ये ऑफलाईन ॲडमिशन होणार नाही म्हणजे नाहीच. कोणत्याही प्रकारचा थेट प्रवेश किंवा इतर कोणताही मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे. अगदी प्रत्येक ॲडमिशन हे फक्त आणि फक्त याच ऑनलाईन सिस्टममधून तुमच्या गुणवत्तेनुसार आणि ठरलेल्या नियमांप्रमाणेच होईल. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. या नवीन पद्धतीची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे ॲडमिशन फक्त आणि फक्त मेरिटवरच होणार. दुसरं, ही सगळी प्रक्रिया 100% पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट असेल. आणि तिसरं, जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया नियमानुसारच चालू राहील. म्हणजे कोणावरही अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही. अच्छा, मग आता पुढचा प्रश्न की ही ऑनलाईन प्रक्रिया नक्की कोणासाठी आहे? म्हणजे अर्ज करायचा कोणी कोणी आहे? चला, तेही बघूया. तर बघा, ज्यांना कोणी स्टेट बोर्डच्या ज्युनियर कॉलेजमध्ये 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या प्रत्येकासाठी ही प्रक्रिया बंधनकारक आहे. आणि हो, फक्त स्टेट बोर्डाचेच नाही, तर जे विद्यार्थी CBSE, ICSE किंवा दुसऱ्या कुठल्याही बोर्डातून 10वी पास झालेत आणि त्यांना आता स्टेट बोर्डाच्या कॉलेजमध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हाच एकमेव मार्ग आहे. सगळ्यांना याच पोर्टलवरून अर्ज करावा लागेल. ठीक आहे, मग या सगळ्या प्रोसेसची सुरुवात कुठून करायची? तर त्यासाठी एक अधिकृत ऑनलाईन पोर्टल आहे. समजा हे पोर्टल म्हणजे तुमच्या ॲडमिशनच्या प्रवासाचं प्रवेशद्वारच आहे. इथे एक गोष्ट अगदी मनावर बिंबावून घ्या. या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारने ठरवलेल्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच त्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. नोंदणी केली नाही तर ॲडमिशन प्रक्रियेत पुढे जाताच येणार नाही. या पोर्टलवर आपल्याला मुख्य 3 कामं करायची आहेत. स्टेप 1, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं. स्टेप 2, आपल्या आवडीची आणि जवळची कॉलेजेस शोधणं. आणि स्टेप 3, आपण निवडलेल्या कॉलेजेससाठी ॲडमिशन अर्ज भरणं. सगळं काही एका जागेवर. आणि हे पोर्टल म्हणजे फक्त अर्ज भरायची जागा नाहीये. इथे खूप महत्त्वाची माहिती सुद्धा मिळेल. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या शाखा आहेत, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, शिकवण्याचं माध्यम कोणतं आहे, मराठी की इंग्रजी, प्रत्येक कॉलेजमध्ये एकूण जागा किती आहेत आणि त्यातल्या किती जागा अजून रिकाम्या आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळेल. त्यामुळे विचार करून योग्य कॉलेज निवडायला खूप मदत होईल. थोडक्यात काय, तर ही जी नवीन केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ना, ती आपल्या उज्ज्वल भविष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. चला तर मग या नव्या बदलाला सामोरं जाऊया आणि आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात एकदम आत्मविश्वासाने करूया. आज आपण फक्त या नवीन प्रक्रियेची ओळख करून घेतली. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रं लागतील, या सगळ्याबद्दल एकदम डिटेलमध्ये बोलणार आहोत. तोपर्यंत या नवीन प्रक्रियेसाठी मानसिक तयारी करा आणि तुमचे प्रश्न तयार ठेवा. लवकरच भेटूया.